नमस्कार, आपके साथ मैं हूं सपना मदेशी और आप देख रहे हैं जगत न्यूज 24। तो आइए शुरुआत करते हैं कुछ खास खबरों से। पुणे जिले की आलंदी चनहोली डॉक्टर्स एसोसिएशन की ओर से आलंदी नगर परिषद के लोक निर्वाचित नगराध्यक्ष प्रशांत दादा कोहारडे तथा श्री ज्ञानेश्वर संस्थान के पूर्व विश्वास एवं स्वाकाम सेवा मंडल के संस्थापक डॉक्टर सारंग जोशी के जन्मदिन के अवसर पर विशेष सम्मान समारोह आयोजित किया गया। इस अवसर पर डॉक्टर्स, पदाधिकारी और गणमान्य नागरिक उपस्थित रहे। कार्यक्रम की शुरुआत नगराध्यक्ष प्रशांत दादा कोहारडे को पुष्पगुच्छ भेंट कर जन्मदिन की शुभकामनाएं देने के साथ हुई। उपस्थित नागरिकों एवं डॉक्टरों ने उनके सामाजिक, शैक्षणिक और विकास कार्यों की सराहना की। एसोसिएशन की अध्यक्षा डॉक्टर ज्योत्सना आबारी ने कहा कि प्रशांत दादा कोहारडे ने आलंदी शहर के सर्वांगीण विकास के लिए निरंतर कार्य किया है। नागरिकों की समस्याओं के प्रति उनकी संवेदनशीलता और विकासोन्मुख दृष्टिकोण प्रेरणादायक है। उनके उज्जवल भविष्य और उत्तम स्वास्थ्य की कामना की। जन्मदिन के अवसर पर जरूरतमंद विद्यार्थियों के लिए उपयोगी शैक्षणिक सामग्री जैसे नोटबुक्स, पेन और पेंसिल प्रशांत दादा कोहारडे को भेंट स्वरूप प्रदान की गई। एसोसिएशन के वरिष्ठ मार्गदर्शक डॉक्टर सारंग जोशी ने अपने संबोधन में कहा कि स्वास्थ्य, शिक्षा और नागरिक सुविधाओं के क्षेत्र में प्रशांत दादा का योगदान उल्लेखनीय है। उनके प्रयासों से आलंदी के विकास को नई दिशा मिली है। एसोसिएशन के पूर्व अध्यक्ष डॉक्टर विकास पाटिल ने कहा कि प्रशांत दादा कोहारडे के नेतृत्व में आलंदी शहर ने विभिन्न क्षेत्रों में उल्लेखनीय प्रगति की और भविष्य में भी उनसे जनहित के अनेक कार्यों की अपेक्षा की है। इस अवसर पर एवरेस्ट बेस कैंप ट्रैक सफलतापूर्वक पूरा करने वाली डॉक्टर स्मिता पाटिल का नगराध्यक्ष प्रशांत दादा कोहारडे द्वारा गणेश प्रतिमा एवं शॉल देकर सम्मान किया। कार्यक्रम में एसोसिएशन के संस्थापक अध्यक्ष डॉक्टर मनोज राका, सचिव डॉक्टर सचिन सूदड़े, कोषाध्यक्ष डॉक्टर अभी बद्रखे तथा उपाध्यक्ष डॉक्टर निखिल सोनवणे ने प्रशांत दादा कोहारडे एवं डॉक्टर सारंग जोशी को जन्मदिन की शुभकामनाएं देते हुए उनके सामाजिक एवं जन कल्याणकारी कार्यों की सराहना की। समारोह के दौरान डॉक्टर सारंग जोशी ने एसोसिएशन को 5,505 की आर्थिक सहायता प्रदान की, जबकि प्रशांत दादा कोहारडे ने जय गणेश प्रतिष्ठान की ओर से 11,000 की सहायता राशि देने की घोषणा की। कार्यक्रम का समापन उत्साहपूर्ण एवं सौहार्दपूर्ण वातावरण में संपन्न हुआ। कार्यक्रम में नगर सेवक गोविंदा कोहारडे, नगर सेविका उज्ज्वला काले, सामाजिक कार्यकर्ता दीपक जी काले, डॉक्टर प्रवीण देशमुख आदि उपस्थित रहे। पुणे से डॉक्टर अंबालाल पाटील की रिपोर्ट। त्या ठिकाणी ठेवला नाही तर आपण शेतावरच कार्यक्रम करणार होतो आणि प्रशांत दादा गेल्या वर्षीपासून मी पाहतो की त्यांचा वाढदिवस होतो, तर आज नेमका योग चांगला आला। हे खूप लहानपणापासूनचे म्हणजे माझ्याकडे आता 3 पिढ्यांचे पेशंट, 3-4 पिढ्यांचे पेशंट येतात, त्यापैकी असे सगळं जमलेले आहेत माझ्याकडे आणि आपल्या सर्व डॉक्टरांच्या इच्छेने आमच्या दोघांचाही वाढदिवस एकत्र साजरा होतो, हे त्यामुळे मी मोठं भाग्य समजतो। त्यांचाही समाजकार्य मोठं, माझं समाजकार्य दुर्दैवांच्या कृपेमुळे चांगलं चालू आहे आणि तुम्हाला सर्वांना, आपण सर्व डॉक्टर लोक समाजकार्यच करत असतो खरं, पण ते लोकांच्या लक्ष द्यायला जरा वेळ लागतो, पण समाजकार्य हे आपण करतच असतो आणि प्रत्येक डॉक्टरच्या मनामध्ये दुसऱ्या पेशंटच्या बद्दलची एक कृतज्ञतेचा भाव असतो आणि सहकार्याची भावना असते आणि ती आपण करतच असतो। तसेच प्रशांत दादांच्या मध्ये समाजाबद्दलची चांगली भावना आहे आणि ते प्रत्यक्षात आणतायत। माझी त्यांना एक रिक्वेस्ट अशी आहे की आपल्याकडे आज लोकसंख्या खूप वाढते, खूप म्हणजे खूपच लोकसंख्या वाढते, पण आपण आपल्या हिंदू धर्मामध्ये जी शेवटची क्रिया करतो त्यासाठी एक विद्युत आपल्या आनंदीला व्हावी अशी माझी खूप इच्छा आहे आणि त्यासाठी तुम्ही काहीतरी मुक्तता करावी आणि त्यामुळे एक दृष्टिकोन कमी होईल आणि आपल्याला एक मार्गदर्शन एवढीच आजच्या वाढदिवसानिमित्त माझी इच्छा मी यांच्याजवळ बोलून दाखवून येते, ते पूर्ण करतील अशी माझी खात्री आहे। एवढं बोलून मी आपण द्यायचं असतं आपण आणि म्हणजे पहिल्यापासून आपणचा स्वभाव तसाच आहे की आपण वाढदिवसा दिवशी स्वतःच पाठी देतात। तर निश्चितच आपण तुमचं मार्गदर्शन आम्हाला खूप मोलाचं घडत आलेलं आहे आणि या पुढच्या काळात देखील तुम्ही आम्हाला सतत मार्गदर्शन करत राहा आणि ह्या ज्या तुमच्या मदतीचा विनियोग आम्ही हे योग्य त्या प्रकारे करू, त्याबद्दल मला खात्री आहे। यानंतर मी राका सरांना विनंती करतो, आपलं बोलणं झालंय सगळं, मी आवाज विनंती करतो आपण दोन्ही प्रथम सारंग जोशी सर आणि प्रशांत दादा यांना माझ्यासाठी खूप खूप शुभेच्छा। त्याचबरोबर आज कार्यकारिणी जी डिक्लेअर झाली आहे त्याबद्दल त्यासाठी ज्या आरोग्य असोसिएशनच्या ज्या डॉक्टरांनी मला मदत केली, डॉक्टर
विकास पाटील सर, अंबालाल सर, या सगळ्यांची मी खूप खूप आभारी आहे. गेले 25 वर्ष मी आळंदीमध्ये प्रॅक्टिस करते. प्रशांतदादा कोराडेंना त्यांच्या कामासाठी मी सांगितलं. त्यांची विचारसरणी मला आज नव्यानेच कळली की आज आपण शुभेच्छा देताना आपण पुष्पगुच्छ देतो. तर त्यांनी सांगितलं होतं की मला शुभेच्छा देण्यासाठी पुष्पगुच्छ किंवा काही देऊ नका, काही भेटवस्तू देऊ नका, पण ज्या नागरिकांच्या ज्या समस्या आहेत त्या ते चांगले ओळखतात. त्या दृष्टिकोनातून त्यांनी शाळेतील मुलांसाठी वह्या पुस्तके किंवा त्याबद्दल ज्या वस्तू लागतात त्या तुम्ही देऊ शकता असं त्यांनी सांगितलं. यावरूनच त्यांची विचारसरणी आणि आपल्या आळंदी परिसरातील लोकांसाठी काम करण्याची जी जिद्द आहे ती दिसून येते. तर तुम्हा लोकांना दीर्घायुष्यासाठी आणि तुमच्या तब्येतीसाठी शुभेच्छा. धन्यवाद. ऐसे ही अपडेट्स के लिए देखते रहें जगत न्यूज 24 और हाँ, हमारे चैनल को लाइक, शेयर और सब्सक्राइब करना बिल्कुल ना भूलें।